घरफोडीचा गुन्हा 48 तासात उघड करून एकूण रक्कम 3,10,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलिसांना यश। दिनांक 5/6/2026 रोजी सकाळी 8:30 ते 10:30 वाजताच्या सुमारास करंजगाव पाटीलपाडा तालुका तलासरी येथील राहणारे फिर्यादी नामे अजय नरेश गुटे हे त्यांचे राहते घर बंद करून त्यांच्या दुकानात गेले होते। ते दुकानातून परत आल्यावर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे घर पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटातील 3 लाख रुपये रोख रक्कम घरफोडी चोरी केली आहे। त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 138/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 331 अ 331 4 प्रमाणे दिनांक 6/6/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी तपासाबाबत सूचना देऊन तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते। सदर पथकाने सीसीटीव्ही आधारे गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विधी संघर्षित बालक वय 16 वर्षे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली केल्याने त्यांच्या ताब्यात चोरीस गेलेली 3 लाख रुपये रोख रक्कम, 10,000 किमतीचा मोबाईल व 500 रुपये किमतीची बॅग असा एकूण 3,10,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विष्णू राजड नेमणूक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर, श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्रीमती अंकिता कंसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड, प्रभारी अधिकारी तलासरी श्रेणी उपपोनी विष्णू राजड, पोहवा संदीप नांगरे, पोहवा अनिल सोनवणे, पोशी योगेश मुढे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे।